रिसेंटली अवधूत साठे साहेबांनी एक कार्यक्रम केला आणि सेबी आता त्यांच्याकडनं 600 कोटी रुपये वसूल करणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आणि मी या इव्हेंटमधनं काय शिकलो, अवधूत साठेचं काय झालं ते सोडून द्या, आपलं काय होतंय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या इव्हेंटमधनं पहिला लेसन जो मी शिकलो तो हा आहे की लोकांना अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायची लत लागलेली आहे. मॅक्सिमम लोकांना असं काहीतरी जुगाड शोधायचं आहे की उद्या सकाळी उठलं की मी श्रीमंत झालं पाहिजे, आणि याचमुळे ट्रेडिंगच्या मागे लोक पळतात. आता ट्रेडिंगमध्ये कोणीही श्रीमंत झालेलं नाही. मॅक्सिमम जे ॲप्स आहेत झिरोदा वगैरे यांच्यासारखे जिथे लोक ट्रेडिंग करतात तिथे गव्हर्नमेंटनी मॅन्डेटरी केलंय की एक नोटिफिकेशन द्या इन्व्हेस्टरनी लॉग इन केल्या की 10 पैकी 9 लोकांना नुकसान होत. म्हणजे सिगरेटच्या पाकिटावर जसं छापतात की सिगरेट स्मोकिंग इज इंजेरियस टू हेल्थ, तरी पण लोक सिगरेट पितात. सेम प्रॉब्लेम इथे आहे. लोकांना सातत्याने ट्रेडिंगमध्ये लॉसेस होतात तरी पण अशा लोकांच्या बळी लोक पडतात. त्याचं मूळ कारण की असे लोक तर दोषी आहेतच, पण मेन दोष आपला स्वतःचा आहे. कारण आपल्याला श्रीमंत व्हायचे उद्या सकाळी उठल्या आणि कुठेतरी माणूस नोकरी धंदा व्यवसाय करत असतो आणि त्याला वाटतं की मी माझ्या नोकरीच्या धंद्याच्या व्यवसायाच्या जागेवर 8-8, 10-10 तास मेहनत करतो पण मला पैसे मिळत नाहीत, आणि ट्रेडिंगमध्ये 2 बटणं मारले की माझा सगळा कार्यक्रम आटपून जाईल आणि मी मस्त आराम करू शकतो आणि मी श्रीमंत होईल. अनफॉर्च्युनेटली असं कधीही होत नाही. असं जर असतं तर अंबानी आणि अडानी यांनी आपले धंदे सोडून ट्रेडिंगला माणसं लावले असते आणि ते श्रीमंत झाले असते. पण असं ते काहीच करत नाही, कारण अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायचा कुठलाही मार्ग नाही, ट्रेडिंग तर अजिबात नाही. सो ह्याच्यातनं तुम्ही काय बोध घेताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी जर अशा प्रलोभनांना बळी पडणार असेल तर अशा अनेक अवधूत साठेंवर जरी सेबीने ऍक्शन घेतली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण त्यांनी मी सुधारत नाही. मेन प्रश्न हा आहे की तुम्ही सुधारताय का नाही. कॉमेंट्समध्ये टाका की तुम्हाला अर्ध्या रात्रीत श्रीमंत व्हायचंय की यू विल एन्जॉय गेट रिच स्लो.